काय सांगाल 750 जन्मोत्सव साजरा होतोय, तुम्ही इथं आलात, माऊलींचं दर्शन घेतलंय, हा सोहळा पाहिलात, या सोहळ्याबद्दल काय सांगाल? मी मगाशी देखील माझ्या मनोगतामध्ये सांगितलं की या एका महिन्यामध्ये मी दुसऱ्यांदा आलेलो आहे आणि आजचा सोहळा हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. अनेक काही इथले जे संकल्प आम्हाला करायचे आहेत, ज्ञानभूमीचा असेल, ज्ञानेश्वरीच्या छपाईचा असेल किंवा कीर्तन महोत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये घ्यायचा असेल, आज राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी सगळ्या विश्वस्तांची चर्चा केली आणि एवढंच सांगतो की आज इथं आल्यानंतर जो माझा आदर सत्कार झाला आहे त्याची पोचपावती मी 100% मराठी भाषेचा मंत्री म्हणून देणार आहे. आणि हीच खरी मराठी भाषा आहे, हीच खरी मराठी संस्कृती आहे जी ज्ञानेश्वरांनी आजपर्यंत आपल्याला दिलेली आहे. आणि मी मगाशी हे देखील सांगितले की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याचं अजून एक प्रमुख कारण आहे कारण ज्ञानेश्वरीचा रेफरन्स देखील आम्ही त्या संपूर्ण इतिहासामध्ये दिला होता आणि तो मेजर पार्ट राहिला आणि म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. धन्यवाद.